याला मी धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेले आहेत. हां, याला आता मी कसं फ्राय करायचं ते दाखवणार आहे. हे चूल चालू आहे. हे बघा ही आमची, हे बघा इथं चूल चालू आहे. आता हे चुलीवर सगळं करणार आहे. आता ती पातळीची भाजी शिजते, चुलीवर तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा हे सगळं आम्ही गावच्या ठिकाणी आलो आहे, गावामध्ये आलेलो आहे, शेतामध्ये आहे हे सगळं. हे बघा हे सगळं शेतामध्ये आहे. हे माझे नातवंड खेळत आहेत. हां, आणि हे आता चुलीवर मी सगळं तुम्हाला कसं कशा फ्राय करायच्या मिरच्या किती छान होतात. कोण कोण भरून करतं. या तिखट बिलकुल अजिबात तिखट नसते ही मिरची, एकदम ताजी शेतातून तोडून आणलेली आहे माझ्या बहिणीने. आता तुम्हाला मी करून दाखवणार आहे कशा. काही मोठ्या मिरच्या, या मोठ्या मिरच्या मी 2 भागामध्ये कापून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या आमच्या शेतातलेच आहेत, 2 भाग करून घेतलेले आहेत. हे बघा हे कापून आपल्याला असं उलटं ठेवायचं आहे. उलटं ठेवल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं जेवढं लागेल तेवढे मीठ टाकायचं आहे. हे बघा तुम्ही कमी जास्त कसं खाता ना त्याप्रमाणे असं तुम्हाला मीठ टाकायचं आहे. हां, मीठ टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे मी गावावरनंच घाण्यातून तेल घेतलं आहे. हे 350 रुपये किलो शेंगदाण्याचं तेल आहे. प्युअर घाणीतून तेल घेतलेलं आहे. प्युअर शेंगदाण्याचं तेल आहे, 100% घाणीतून तेल घेतलं आहे. आता हे मी तेल वापरत आहे. आपल्याला मुंबईला भेटत नाही, पण गावी भेटतं. आम्ही गावावरूनच मुंबईला घेऊन जातो घरी. आता मी हे तेल टाकत आहे. तुम्हाला लागेल तेवढं पाहिजे तेवढं तेल टाकायचं आहे. असं तेल टाका तुम्ही. मंडळी एकदम छान मिरच्या होतात. याला तेलाची जास्त गरज लागत नाही. एकदम मस्त आणि छान तेल. ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. लहान मुलासकट म्हाताऱ्या माणसासकट आपण खाऊ शकतो. फ्राय झाल्याच्या नंतर मी तुम्हाला मिरची दाखवते. हे चुलीवर चालू आहे आपलं काम. हे बघा ही चूल आहे, चुलीमध्ये लाकडं टाकत आहे. असं आपल्याला चुलीवर जेवण बनवतो आपण. हे बघा मंडळी मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत आपल्या. हे चुलीवर फ्राय केल्यात. हे बघा एकदम छान मस्त फ्राय झाल्यात. अशा फ्राय करायच्या, खूप सुंदर आणि छान लागतात मिरच्या. हे बघा आता मी ही मिरची काढत आहे ताटामध्ये. एकदम सुंदर झाल्यात या मिरच्या, तिखट जरा सुद्धा नसतात. हे बघा मंडळी त्या अशा मिरच्या फ्राय झाल्यात. खूप छान स्वादिष्ट चवदार लागतात ह्या मिरच्या, बिलकुल तिखट नसतात. ते तुम्ही करून खा. यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तळून खा आणि आम्हालाही सांगा, कमेंट करून सांगा कशा झाल्यात त्या.